गोपाल कृष्ण भगवान की जय। शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतो वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। अभंग क्रमांक 3435। कालच्या सत्रामधील राहिलेले थोडेसे अभंग, त्यामध्ये 3435 क्रमांकाचा अभंग आहे. व्यभिचारिणी स्त्रीच्या रूपकाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबरायांनी 25 अभंगामध्ये जी ज्ञान आणि प्रेम लक्षणात्मक भक्तीचा समन्वयाचा विचार आपल्यासमोर ठेवला, त्यातील राहिलेले काहीशे अभंग त्याचा आपण धावतं शब्दशः चिंतन करण्याचा प्रयत्न करू. शिकविले तुम्ही ते राहे तोवरी मज आणि हरी वियोग तो प्रसंगी या नाही देहाची भावना तेथे या वचना कोण माने तुका म्हणे चित्ती बैसला अनंत दिसून येदी नित्य अनित्य ते. एक मांजर आणि त्याच्या डोक्यावर जर पंती ठेवली तर ती स्थिर कुठपर्यंत राहते, तर उंदीर समोर येत नाही तोपर्यंत. किंवा बगळा ध्यान लावून शांत बसला तर त्याची शांतता कुठपर्यंत राहते, जोपर्यंत त्याच्या मासा समोर येत नाही तोपर्यंत. तसं जगद्गुरु तुकोबराय त्या इतर स्त्रियांना ज्या प्रपंचरूपी पहिला जो पती आहे त्याच्याकडे माघारी येण्याचा आग्रह करतात, त्यांना बोलत असताना म्हणतात, तुमची शिकवण ही तोपर्यंतच माझ्या अंतःकरणात राहते जोपर्यंत तो श्रीहरी माझ्या दृष्टीसमोर येत नाही. हे सांगताना महाराज म्हणतात, तुम्ही शिकविले तोवरी आहे, तुमची शिकवलेले संस्कार हे तोपर्यंत राहतात. म्हटले कुठपर्यंत, तर हरी आणि मज वियोग तो, त्या श्रीहरीचा आणि माझा वियोग आहे तोपर्यंत तुमचे शिकवलेले संस्कार माझ्या अंतःकरणात राहतात. परंतु एकदा आता त्या श्रीहरीचा मला स्वरूप साक्षात्कार झाला असल्यामुळे प्रसंगी या देहाची भावना नाही. त्या श्रीहरीचा आत्मरूपाने साक्षात्कार झाल्याच्या नंतर मी सुद्धा त्यापासून वेगळा ज्या ठिकाणी राहिलो नाही, तेथे या वचना कोण माने, तेथे तुमच्या शिकवलेल्या वचनाला आता कोण मानणार आहे. तो का म्हणे चित्ती बैसला अनंत दिसून येदी नित्य अनित्य ते. आणि तो अनंत माझ्या देशतः कालतः वस्तुतः ज्याचा अंत लागत नाही असा अनंत माझ्या चित्तामध्ये बसला असल्यामुळे दिसून येदी नित्य अनित्य ते. तो नित्यही दिसू देत नाही आणि अनित्यही दिसून देत नाही. आता असं आहे, अनादी शांत माया ही नित्य आहे आणि साधी शांत जगत हे अनित्य आहे आणि अधिष्ठान ब्रह्म हे अनादी अनंत आहे. ते अनादी अनंत असणाऱ्या अधिष्ठान ब्रह्माला जाणल्यामुळे नित्य अनित्य मला काय आता दुसरं प्रतीतीला येत नाही. अशा वेळेला त्या सख्या म्हणतात, पण असं नाही, तूच आम्हाला सांगितलेलं आहे सुखी करावा संसार न संडावे दोन्ही वार दया क्षमा घर चोजवीत येतील, आणि आता पुन्हा आमचा लगेच त्याग करून तू आमच्यापासून वेगळी झालीस का. त्याचं उत्तर देताना महाराज बोलतात, सांगतो ती तुम्ही ऐकावी कानी आमचे नाचणे नाचू नका जोवरी या तुम्हा मागिलाची आस तोही उदास होऊ नका. तुका म्हणे काय वायाविन धिंद पतीना गोविंद दोन्ही नाही. तुम्हा सांगतो ते कानी ऐकावे. मी जे तुम्हाला आता सांगत आहे माझ्या अंतकरणातली स्थिती तुम्ही जीव लक्ष एकाग्र करून ऐका. आमचे नाचणे नाचू नका. अर्थात मी जो प्रपंचरूपी पतीचा त्याग केलेला आहे, स्वैर पद्धतीचं वर्तन करू लागलेले, तर आमच्या नाचणीप्रमाणे म्हणजे आमच्या वर्तनाप्रमाणे तुम्ही वर्तन करू नका. म्हटले का, कुठपर्यंत करू नका, तर जोवरी तुम्हा मागेलाची आस, मागचा असणारा देहाबद्दल अहम अध्यास आणि तत्संबंधीबद्दल असणारा मम अध्यास जोपर्यंत तुमच्याकडे आहे तोपर्यंत तुम्ही मात्र संसार आणि त्या संबंधीचे असणारे जे कुलाचार कुलधर्म वगैरे असेल त्या बाबतीत उदास होऊ नका, त्याचा तुम्ही त्याग करू नका. कारण त्याग व्हावा लागतो, त्याग करावा लागत नाही. तो का म्हणे काय वायाविन धिंद पतीना गोविंद दोन्ही नाही. आणि तुकोबराय म्हणतात की वायाविन धिंद याही उपर म्हणजे शरीराची आसक्ती न सोडता, देहाभिमानाचा त्याग न करता काही पारमार्थिक कार्य करण्याकरता जर तुम्ही प्रवृत्त व्हाल तर मग काय तर म्हटले दोन्ही नाही. दोन्ही नाही म्हणजे इकडे पतीना म्हणजे प्रपंचरूपी पती नाही आणि तिकडे गोविंदरूपी परमात्मा देखील तुम्हाला प्राप्त होणार नाही. मग काय होईल, तर वायाविन धिंद, निष्कारण तुम्ही दोन्हीकडे फजित पावाल असं तुकोबराय बोलतात.
आता या पुढच्या अभंगामध्ये जगद्गुरू तुकोबरायला त्या म्हणायला लागल्यात, पण मग तुम्ही तर म्हणता तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलाची एके देखील या, आणि आम्ही आता त्या मार्गाला प्रवृत्त झाल्याच्या नंतर तुम्ही म्हणता पुन्हा तुम्ही फजित व्हावाल. मग आम्हाला जन्माचं सार्थक करण्याकरता आम्ही नेमकं काय करावं? तर तुकोबराय म्हणतात दोन्ही कुळे बुडवण्याची जर ताकद असेल तर मग तुम्ही इकडे या. अशा पद्धतीचं बोलताना महाराज पुढच्या अभंगामध्ये म्हणतात, आजवरी तुम्हा आम्हा नेनपणे कौतुक खेळणे संग होता, आता अनावर झालो अगुणाची, करू नये तेची करू सुखे, तुका म्हणे आता बुडविले दोन्ही कुळे एक म्हणी नारायण. आजवरी तुम्हा आम्हा नेनपणे, हे बाह्यांनो म्हणजे संसाराची आसक्ती धारण केलेल्या ज्या अनेकत्वाला प्राप्त झालेल्या ज्या बुद्धिरूपी श्री आहे, अनेक बुद्धीचे तरंग, त्यांना बोलताना बुद्धीचे वैभव अशी एक निश्चयात्मिका बुद्धी या माध्यमातून तुकोबराय म्हणतात, जोवरी तुम्हा आम्हा नेनपणे, तुमच्यामध्ये आमच्यामध्ये दोघांमध्ये नेनपणे म्हणजे अज्ञानामुळे अजानपणाने कौतुकाने खेळणे संग होता. कौतुकाने प्रपंचरूपी खेळ आपण करत होतो आणि त्यामध्ये तुमचा आणि आमचा अहम मम अध्यासाचा जो आध्यासिक तादात्म्य संबंधरूपी संघही होता. पण आता काय स्थिती झाली? आता अगुणाची झालो म्हणून अनावर झालो. आता अगुणाची शब्दाचा अर्थ आहे आम्ही गुणातीत झालो. बाबा म्हणत असतात सगुण निर्गुण गुणाचे अगुण हरविन मन व्यर्थ जाय. अशा सगुण सापेक्ष असणारा निर्गुण आणि त्या दोन्हीच्या अतीत असणारा जो केवळ एक आहे, तद्रूप आम्ही झाला असल्यामुळे आम्ही तुम्हाला आता अनावर झालो म्हणजे तुमच्या शिकवणीच्या बाहेर आम्ही झालो. कितीव शिकवालं मज वेळवेळा, मी तया गोवळा रातलिया, अशी आमची स्थिती आहे. आणि त्यामुळेच करू नये तेची करू सुखे, जे करायला नाही पाहिजे म्हणजे पहिल्या पतीचा त्याग नाही करायला पाहिजे तो आम्ही केला, आणि परपुरुषासोबत रती होऊ नये ती आम्ही केली. जे करू नये तेच आम्ही करू लागलो, कारण तुम्हाला आम्ही आता अनावर झालेलो आहोत. तुका म्हणे आता बुडविले दोन्ही कुळे एक म्हणी नारायण. आणि तुकोबराय म्हणतात आता आम्ही अक्षरशः दोन्ही बुडवलेले आहेत. दोन्ही कुळं म्हणताना एक मायारूपी माता या कारणे मी पिता, महत ब्रह्म हे माता, अपत्य पंडसुता जगडंबरू असं ज्ञानोबराय म्हणतात ना. तर मायारूपी मातेचं कुळ आणि ईश्वरूपी पुत्याचं कुळ हे दोन्ही कुळं किंवा त्या दोघांच्या आध्यासिक तादात्म्य संबंधाद्वारा प्रतीतील येणारे भौतिक जगतरूपी कुळ तेही आम्ही बुडून टाकलं. किंवा दुसरा अर्थ करता येईल, एक आज्ञान आणि दुसरं आज्ञानाला घालवणारी वृत्ती म्हणजे एक आज्ञान तेही कुळ बुडवलं, आणि दुसरं ते आज्ञान नाशिक असणारी अहम ब्रह्मास्मित्यकारक वृत्ती तेही कुळ बुडवलं. कारण अहम देहोस्मी वृत्ती जशी घातक आहे तशी अहम ब्रह्मास्मी वृत्ती त्याहीपेक्षा घातक आहे. बेडी ती सुवर्णाची आत व लोखंडाची, बेडी ती बेडीची साची. म्हणजे दोन्ही प्रकारच्या वृत्तीरूपी कुळ आम्ही बुडवलं. अधिष्ठान स्वरूपाच्या ठिकाणी आज्ञानाचा नाश आणि आज्ञाकार्याचा बाध केला. आणि एक मनी नारायण, एक असणारा जो नरानाम आहे ना नारायण, तो आम्ही आमच्या चित्तामध्ये धारण केला. आता त्या ज्या साजनी होत्या, सख्या होत्या, त्या म्हणायला लागल्यात दोन्ही कुळ जर तू बुडवली तर मग तुझं पुढे कसं? तर जसं होईल तसं, अशा पद्धतीचं उत्तर देताना पुढच्या अभंगामध्ये बोलतात, सासुर्या विटा आला भ्रतारा, इकडे माहेरा स्वभावीची सांडवर कोणी न धरिती हाती, प्रारब्धाची गती भोगू आता, न व्हावे ते झाली आमची भंडाई, तुका म्हणे काही लाजो आता. सासुर्या भ्रतारा सासुर्या विट आला. भ्रतार म्हणताना सासरकडले असणारे गृह धरदारा पुत्र वगैरे जे काय असेल त्यांचा मला विट आला, आणि इकडे माहेरा स्वभावीची विट आला, इकडला माहेराचाही विट आला. माहेर म्हणताना देहाबद्दल अहम अध्यास घ्या, आणि सासुरे म्हणताना तत्संबंधी विषय असणारा मम अध्यास घ्या. कारण अहंता ममता इति दुःखास्पदी द्वे, या दोन्हीचाही आम्हाला स्वभावताच विट आला का? तर अधिष्ठान स्वरूपाच्या ठिकाणी आदो अंती नास्ती वर्तमाने पितंतता, आदो अंती दास्ती वर्तमाने पितंतता. जे आधी नाही अंती नाही म्हणून मधल्या काळात दिसतात त्याही वेळेला ते नाहीच. मग नाही त्याचे काय आसक्ती धरायची, म्हणून मला त्या दोन्हीचाही स्वभावता विट आला. पण मग त्या पहिल्याच्या प्रपंचरूपी पतीचा त्याग केल्याच्या नंतर अशा स्त्रीला काय म्हणतात? सांडवर. सांडवर शब्दाचा अर्थ आहे नवऱ्याचा त्याग केलेली जी स्त्री आहे तिला सांडवर असं म्हणतात. मग अशी सांडवर कोणी हातीनं धरती, अशा स्त्रीला कोणी हाताला धरत नाही, म्हणजे कोणी तिला जवळ करत नाही. मग तुझी स्थिती तीच होईल, तुला जवळ कोण करेल? त्यावेळेला महाराज म्हणतात प्रारब्धाची गती भोगू आता. आता प्रारब्धाची गती भोगू, जसं आमच्या प्रारब्धात असेल तसं आम्ही ते भोगणार. कारण अज्ञानाचा नाश होतो, त्या प्रारब्ध क्रियामान भक्ता संचित नाही जाण. किंवा आपल्या वेदांतात संगती बाबाच्या मुखातून आपण नेहमी ऐकतो, अज्ञान संचित दग्ध झालं, क्रियामान असंगत्व बोधामुळे लागत नाही, आणि प्रारब्ध मात्र भोगूनच संपावं लागतं. प्रारब्ध कर्माना भोगादेव क्षया कल्पकोटैशतैरपी, म्हणून ते प्रारब्ध आम्ही भोगून संपू. न व्हावी ते झाली आमची भंडाई, आमची न व्हावी ते भंडाई झाली. भंडाई शब्दाचा अर्थ आहे अपकीर्ती, उपहास, निंदा, हेटाळणी,
ही पुष्कळ व्हायची ती साधक दशेतच पुष्कळ झालेली आहे. त्यावेळेला आम्ही तिला जुमानलं नाही. आता त्या हरीशी एकरूप झाल्याच्या नंतर आता त्याची भीती आमच्या अंतकरणात राहील काय? तर आता तुका म्हणे लाजू काय? आता आम्ही कशाकरता लाजू? अर्थात आम्ही त्याची लाज लज्जा बाळगणार नाही, कारण आमच्या वृत्तीवर ते येतच नाही. पुढचा जो अभंग आहे तर त्या सख्या म्हणायला लागल्या, इतकी जी तुझी फजिती होते त्या फजितीसंबंधी तुला काहीच कसं वाटत नाही. तर अशा वेळेला त्यांना उत्तर देताना तुकोबराय बोलतात. एक प्रसिद्ध हा अभंग आहे. मरणाही आधी राहिलो मरुणी मग केले म्हणे होते तैसे, आता तुम्ही पहा मुचे नवल नका विचू बोल वायावे न तुका म्हणे तुम्ही भयाभित नारी, कैशी संगसरी तुम्हा मा. मरणाही आधी मरुणी राहिलो, आम्ही मरण येण्याच्या अगोदरच मरून राहिलो. बाबांचा आवडीचा अभंग, बऱ्याच वेळेला आपण गुरुबंधू मंडळीने त्यावर कीर्तन ऐकलेले आहेत. झाला प्रेतरूप शरीराचा भाव, लक्ष्याला ठाव स्मशानीचा, रडती रात्रंदिवस काम क्रोध माया, म्हणती हाय हाय यम धर्म, वैराग्याच्या शिणी लागल्या शरीरात ज्ञानाग्नी लागला ब्रह्मत्वेशी, फिरविला घट फोडीला चिरणी महावाक्य ध्वनी बोंब झाली, दिली तिळांजली कुळनामरूपाशी, शरीर ज्याची त्याशी समर्पिले, तुका म्हणे रक्षा झाली आपोआप उजळेला दीप गुरुकृपा. तर तोच भाव याही अभंगामध्ये आपल्याला दिसतो. आता मरण येण्याच्या अगोदर मरून राहणं म्हणजे काय? तर जीवत असताना मेल्या समान या शरीराकडे पाहणं, अर्थात देहात असताना देहाच्या संबंधाचा त्याग करणं. म्हणजे पहिल्या चरणामध्ये आपल्याला मरणाही आधी राहिलो मरुणी म्हणताना योग वासिष्ठातल्या सप्तभूमिका आहे. शुभेच्छा सुवेचरणा तनुमानसा आणि सत्वापत्ती इथपर्यंत आलो. आणि मग केले मनी होते तैसे, म्हणजे मरणाच्या अगोदर मरून राहणं म्हणजे देहात असताना देह संबंध विवर्जित आम्ही झालो. आणि मग केले मनी होते तैसे, मग आमच्या मनात जो परपुरुषासोबत रतीचा भाव होता ती इच्छा आम्ही अंतकरणातली पूर्ण केली, जीवनमुक्तीचं विलक्षण सुख भोगा करता. आता तुम्ही पहा मुचे नवल, आता मात्र तुम्ही आमचं नवल पहा. म्हणजे आता या पुढच्या 3 अवस्था, सत्वापत्तीच्या नंतर असंशक्ती पदार्थभाविनी आणि तुर्यगा, तर त्या ज्या विदेयी स्थितीतल्या आमच्या अवस्था आहेत त्या विदेयी स्थितीतलं आमचं जीवन तुम्ही आता पहा. नका विचू बोल वायाविन, कौतुक म्हणून लिला म्हणून पहा, त्याचं सकारात्मक दृष्टीने चिंतन करा. काय होईल? मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता, दिपी दिशे पाहता आपुलीच वस्तू. पण तुम्ही जर त्याची निंदा नालस्ती कराल, वेगळं पाहाल, तर माझ्या स्वरूपास ठिकाणी त्यातला काही परिणाम होणार नाही. पण हरिजनाची कोणानं घडावी निंदा, मात्र त्या परमात्म्याला ती गोष्ट सहन होणारी नाही, ज्याचा मी अंगीकार केलेला आहे. म्हणून वायाविन बोल वेचू नका, तुका म्हणे तुम्ही भयाभीत नारी. आता प्रपंचाची आसक्ती असल्यामुळे आणि लोकनिंदेला तुम्ही भिणाऱ्या असल्यामुळे तुम्ही भित्र्या नारी आहात. त्यामुळे तुम्हा आम्हा कैशी संग सरी, तुमच्यामध्ये आणि आमच्यामध्ये संग आणि सरी, संग शब्दाचा अर्थ संबंध आणि सरी म्हणजे बरोबरी. कशी बरं होईल? कारण संग म्हणजे संबंध, हा समसत्ताक पदार्थ परस्पराला साधक बाधक होतात, विषम सत्ताक पदार्थ परस्पराला साधक बाधक होत नाही. आता मी आहे पारमार्थिक सत्तेत, तुम्ही आहात व्यवहारिक व प्रातिभाषिक सत्तेत, त्यामुळे तुमचा आणि आमचा संबंध होणार नाही. आणि सरी म्हणजे बरोबरी म्हणताना सुद्धा आद्यस्थ पदार्थ हा अधिष्ठानाची कधीही बरोबरी करू शकत नाही. म्हणून तुमच्यात आमच्यामध्ये संगही नाही, सरीनाम बरोबरीही नाही, असं महाराज बोलतात. आता मग त्या स्त्रिया म्हणायला लागल्या, तुझ्यासारखी स्थिती आम्हालाही प्राप्त व्हावी असं वाटत असेल तर आम्ही नेमकं काय करावं? तर 2 साधनं तुकोबराय त्यांना सांगतात. एक म्हणजे ऐकेचे का परत्रीचे भोग पायिक झाले, इच्छेची परी भोगावे न रुचे मना माझी, असं प्रखर वैराग्य. आणि दुसरं आहे शम नावाचं साधन, म्हणजे मनाचा निग्रह. कारण एक म्हण तुझ्या अवघ्या भांडवाला वाटेता ते तुला येईल कैसे, असा विचार सांगत असताना महाराज म्हणतात, परपुरुषाचे सुख भोगावे तरी उचलून करी घ्यावे शीस, संसारा आगी आपुलीने हाते लावूनी मागू ते पाहू नये, तुका म्हणे व्हावे तया परी धीट पतंग हा नीट दीपा सोयी. त्या प्रकृतीच्या आतीत असणाऱ्या परपुरुषाचं सुख तुम्हाला भोगावं असं वाटत असेल तर हे बाह्यांनो काय करावं? हे एवढं सात्विक धैर्य धारण करा. म्हणजे काय? उतरुनी करी शीस घ्यावे शीस, आपलं मस्तक आपल्याच हाताने तोडायचं आणि त्या हातावर घ्यायचं, इतकं सात्विक धैर्य जर तुमच्याकडे असेल, म्हणजे इतक्या पद्धतीने देहासक्ती तुमच्या अंतकरणातले निवृत्त झाले असेल तर तुम्ही इकडे येऊ शकता, अन्यथा नाही. आता ही वस्तुस्थितीसुद्धा घडलेली आहे. एक चुंडावती नावाची एक राणी मागे होऊन गेली इतिहासामध्ये. तिचा पती युद्ध करण्याकरता निघाला, त्यावेळेला त्यांनी निरोप पाठवला का तुझी स्मृती मला कायम होते, तुझी आठवण होते, त्यामुळे मी आता युद्धावर जाऊ शकत नाही. मग तिने सांगितलं, माझी आसक्ती जर तुम्हाला प्रजेच्या क्षात्रधर्माचं प्रतिपालन करण्यामध्ये जर प्रतिबंध करत असेल तर मी स्वतःलाच ठेवत नाही. तिने स्वतः आपलं मस्तक धडाचं वेगळं केलं आणि त्याला निरोप पाठवला, आता मीच राहिली नाही तर माझी आसक्ती राहणार नाही. आणि शौर्यम तेजो धृतिराक्ष विद्येचापे पालाय नमदानमेश्वर भावक्ष क्षात्रम कर्म स्वभावजम, तुम्ही आता तुमचं कर्म व्यवस्थित कराल आणि नंतर ते कर्म व्यवस्थित झालं देखील. मग तशा पद्धतीची तुमची जर सात्विक तयारी असेल
सात्विक धैर्य असेल मग मात्र तुम्ही माझ्याकडे या. म्हणून संसारा आगी आपुलीने हाते संसारा आगी लावून म्हणजे ज्ञानरूपी अग्नी ज्ञानाग्नी लागला ब्रह्मत्विषयी त्या अभंगात आपण बोललो ना. अशा पद्धतीत संसारूपी अग्नी या देहाने देहाध्यास अहम मम अध्यासाला लावून मग तो अहम मम अध्यासाला लावलेला हा ज्ञानरूपी अग्नी लागल्याच्या नंतर हे कसं जळतं आहे कसं पेटतं ते अर्धवट भाजलं की पूर्ण भाजलं हे देखील मागे वळून पाहायचं नाही. तुका म्हणे व्हावे तया परिधीट पतंग हा नीट दीपासोय. हा पतंगादीप्ती आलिंगन तेथे त्याशी अचूक मरण. तो पतंग दिव्यावर झडप घालत असताना इतका नीट धीट होऊन झडप घालतो का याच्यात माझं मरण होणार आहे याचाही तो विचार करत नाही. अशा पद्धतीत तुमच्याकडे सात्विक धैर्य पूर्ण वैराग्य असेल तर तुम्ही या मार्गाने या, मग परपुरुषाचं सुख तुम्हाला देखील प्राप्त होईल असं तुकोबराय बोलतात. आता त्या तुकोबरायाकडे तिकडून सोडून इकडे आला आणि आता तुकोबराय पतंगाचं उदाहरण देऊन त्याला सांगायला लागले. ते म्हटले वा अगोदर सांगायचं भक्ती तो कठीण सोळावरील पोळी हे आपलं क्षमा करा भक्तिपंत बहु सोपा आणि आल्याच्या नंतर म्हणायचं सोळावरील पोळी म्हणजे तुमची एक वाक्यता दिसत नाही. अशा पद्धतीचा काहीसा विचार त्यांच्या अंतकरणात ज्या वेळेला भाव दिसला त्यावेळेला त्यांना बोलताना तुकोबराय या पुढच्या अभंगात बोलतात. ऐकाल परी ऐशी नव्हे बाई न संडावी सोयी भ्रताराची नव्हे आराणूक लौकिकापासून आपुल्या आपण गोवी येले ते. तुका म्हणे मन कराल कठीण त्या या निवडून मजपासी. हे बाईयांनो ऐकाल परी ऐसे नव्हे म्हणजे मागच्या अभंगामध्ये 2 उपाय सांगितले. विरक्ती वाचून काही ज्ञानासी तग्नेचे नाही ऐसे विचारून ठाई ठेविले देवे ते हे विषय वैराग्य आत्मलाभाचे भाग्य येणे ब्रह्मानंद योग्य जीव होती. म्हणजे वैराग्य रूपी एक साधन सांगितलं आणि दुसरं सात्विक धैर्य या 2 गोष्टी सांगितल्या. मग त्या साख्या म्हणायला लागल्या हे तर आम्हाला माहिती आहे. वैराग्य म्हणजे वैराग्यामध्ये परवैराग्य अपर वैराग्य परामध्ये मंद तीव्रतर तीव्रतम नंतर यतमान व्यतिरेकी एकेंद्रिय वशकार हे माहिती आहे. आणि धैर्य म्हणजे देहमा पातयामी कार्यामा साधयामी. तुकोबराय म्हटले सांगणं बोलणं सोपं आहे पण ते कृतीत आणणं हे फार कठीण आहे. हे सांगताना त्यांना म्हणतात ऐकाल परी ऐसे नव्हे. हे बाई ऐकाल परी तुम्ही या वैराग्य आणि सात्विक धैर्याच्या गोष्टी ऐकता जशा ऐकल्या तशा त्या अंगी बांधणं तितक्याशा सोप्या नाही. बोल बोलता वाटे सोपे आणि करणे करता टीर कापे असं तुकोबरायच बोलतात. भ्रताराची सोयी सांडावी हे. मग त्याकरता आपला जो प्रकृतीरूपी प्रपंचरूपी पहिला भ्रतार आहे अहम अध्यास आहे त्याची सोय म्हणजे त्याचा संबंध तुम्ही पूर्णतः त्यागला पाहिजे. त्या म्हणायला लागल्या पण आता आम्ही आलो आणि आल्याच्या नंतर तुम्ही आता भीती घालायला लागलात. तुकोबराय म्हटले भीती घालवत नाही. भेऊ नये तेथे भेडसावू कोणा आवरोनी मना बंद द्यावा. भेऊ नये. आमच्या जीवनामध्ये कुठली भीती राहिली नाही. बाबा म्हणत असतात स्वभिन्न स्वविरोधी स्वबलवान रामकृष्ण हरी हाती गाईमध्ये झालं. ऐकाल परी ऐसे नव्हे बाई न संडावी सोयी भ्रताराची. त्यांच्या अंतकरणामध्ये एक भीती निर्माण झाली. आता करायचं काय. माझ्या अंतकरणात भीती निर्माण झाली वेळेच्या पुढे गेल्याच्या नंतर करायचं काय. तर त्यावेळेला त्या म्हणतात लौकिकापासून आरा नको नव्हे. तुम्हाला आता मात्र एक वस्तुस्थिती आहे. इकडे येण्याकरता वैराग्य लागतं सात्विक धैर्य लागतं. परंतु या दोन्ही गोष्टी जरी असल्या तर ते अंगी बांधणं तितक्याशा सोप्या नाही. आणि मग हे अंगी बांधणं तितकंसं सुलभ नसल्यामुळे पण एक आहे जरी ते सुलभ नसलं तरी ते वीरविराग साहते तैसे विषयाचे घर इंद्रिय सांडेता थोर युगांत होई ते वीरविराग साहते. पण युगाचा अंत होईल का काय इतकं जरी दुःख झालं तर सात्विक धैर्याने जो संपन्न आहे त्या काळात त्यांनी सहन केलं. काल आपल्याला अभंग गेला क्षणभरी आम्ही सोशिले वाईट. मग असं जर केलं तर मग मात्र निश्चित ते ध्येय तुम्हाला प्राप्त होईल. म्हणून महाराज म्हणतात लौकिकापासून आराणुक नव्हे. अर्थात या फळना चुंबिता फुलना तुरुंबिता जे काही पंडुसुता ते रुखचे हा. याला बसण्याकरता छाया नाही सुगंध अवघ्राण करण्याकरता फूल नाही आणि खाण्याकरता फळ नाही असा हा फलकट संसार असल्यामुळे त्याच्या बाबतीत कधी आराणुक म्हणजे एक रम्य समाधान निरंकुश तृप्ती ही निश्चित प्राप्त होणार नाही. मग आता काय करावं. आणि पुन्हा पुन्हा त्या संसारातच तुम्ही जर करत राहाल तर आपुल्या आपण गोविले ते तुम्ही स्वतःच तुमच्या स्वतःच्या बंधनाला कारणी ठराल. मग काय केलं पाहिजे महाराज. म्हटले तुका म्हणे मन कठीण कराल. जर तुम्ही सात्विक धैर्य धारण कराल विरक्ती धारण कराल मनामध्ये दृढ निश्चय कराल तर आणि आशा ज्या कोणी असेल त्या मजपाशी निवडून या. ते भगवान परमात्मा गोपाळाला बोलतात माझे गडी कोण कोड निवडा भिन्न यातून घाबरियाच्या मोडा काड्या भ्याडा धाडा वळतिया.
तशा पद्धतीने सात्विक धैर्य आणि पूर्ण प्रखर वैराग्य धारण करून येण्याची सामर्थ्य असेल तर ते या. अन्यथा इदर का ना इदर का अशी तुमच्या जीवनातली स्थिती होऊ नये म्हणून तुम्ही पुन्हा माघारी जा आणि आहे आपल्या त्या प्रपंचामध्येच आनंदी राहा, असं तुकोबराय त्यांना बोलतात. त्या म्हणायला लागल्या आता वैराग्य आणि सात्विक धैर्य ह्या दोन्ही गोष्टी कार्यान्वयी आहे, त्या काही दिसणाऱ्या नाही. मग आता आम्ही तुमच्या गडणी आहोत की नाही हे तरी आम्हाला तरी कसं कळेल. तर त्यावेळेला तुकोबराय त्यांना सांगतात की मनस्येकम वचस्येकम कर्मणी एकम महात्माना, मनशान्यात वचशान्यात कर्मणी अन्यात दुरात्माना. जे मनात तेच वाणीत आणि जे वाणीत तेच कृतीत आशा असेल तर त्या माझ्या साजने आहेत. आणि मनात एक, वाणीत दोन आणि कृतीत भलतंच असेल तर त्या माझ्या पारमार्थिक सख्या होऊ शकत नाही, असं बोलताना महाराज पुढच्या अभंगामध्ये बोलतात. आहाच वहाच आत वरी दोन्ही न लगा गडणी आम्हा तैशा, भेऊ नये तेथे बेडसाऊ कोणा, आवरुनी मना बंद द्यावा. तुका म्हणे काही अभ्यासा वाचुने नवहे करणे भलतीची. आत वर दोन्ही आहाच वहाच, आत एक आणि वर दोन्ही म्हणजे बाहेर दुसरंच. आहाच वहाच, आहाच वाच शब्दाचा अर्थ वर वर कृत्रिम दांभिकता, अशा पद्धतीने दंभे कीर्ती बडे पोट भरे मान, स्वहिताचे साधन नव्हे काही, स्वहित कारण नव्हे काही. तुका हितो हवे तरी दंबदुरी ठेवा, चित्तशुद्धी सेवा देवाची. अशा पद्धतीने दांभिकपणा जर तुमचा असेल तर मग तैशा गडणी आम्हा न लागा. तशा गडणी शब्दाचा अर्थ साजनी सखी मैत्रिणी परमात्मा माझी जातीचे मज भेटू घेऊन ये, पण अशा जर त्या दांभिक असतील तर त्या मात्र माझ्याकडे येऊ नका. त्या म्हटल्या आम्ही आल्याच्या नंतर आता भीती दाखवता की काय. तर त्यावेळेला तुकोबराय म्हणतात भेऊ नये तेथे भेडसाऊ कोणा. मुळात स्वभिन्न स्वविरोधी स्वबलवान स्वसत्तेतला पदार्थ असला का तो भीतीला कारण ठरतो. आता आम्हाला मत परतरम नाण्यात अशी स्थिती झाली असल्यामुळे माझ्या अतिरिक्त मला तत्वता भिन्न म्हणून दुसरं कोणी दिसतच नाही, तर मलाच मुळात भीती नाही. मग भेडसाऊ कोणा, म्हणून भीती दाखवण्याकरता दुसरा माझ्या स्वरूपापासून वेगळा कोणीतरी सिद्ध झाला पाहिजे ना. तो वेगळा सिद्धच होत नाही तर मी भीती दाखवू कोणाला. पण मग आम्हाला ती स्थिती प्राप्त व्हावी वाटते, काय करावं म्हटले मना आवरुणी बंद द्यावा. म्हणजे परमार्थाला प्रतिबंधक स्वाभाविक विषय वासनापासून मनाला आवरण, याला आपण शम म्हणतो. अशा पद्धतीने शम नावाच्या साधनाने साधन चतुष्टय संपन्न होऊन मनाला आवरा आणि बंद द्यावा, म्हणजे वैराग्यरूपी दोरीने अधिष्ठान स्वरूपास ठिकाणी त्याला बांधून टाका, म्हणजे त्याला पुन्हा विषयाकडे जाऊ देऊ नका. तुका म्हणे काही अभ्यासा वाचूने. पण त्या म्हणायला लागल्या दुसरं काही साधन नाही चालणार का. तर त्यावेळेला तुकोबराय म्हणतात तुका म्हणे अभ्यासा वाचूनी काही. अभ्यासा वाचून शब्दाचा अर्थ आहे विवेक वैराग्य समाधी षटक आणि मुमुक्षत्व असं साधन चतुष्टय संपन्न होऊन वैराग्यरूपी अभ्यास करून किंवा तत्चिंतनम तत्कथनम अन्योन्य तत्प्रबोधनम एतदेक परत्वमच ब्रह्म्याभासम विदुर्बुधः आशा किंवा को अहम कथमिदम जातम को वै कर्ताश विद्यते उपादानम किमास्ती विचार स्वयं विदृशः. अशा अभ्यासा वाचूने भलते काही करणी हे नव्हे, भलतीच काही करणे कराल. मागच्या सत्रामध्ये पसायदानमध्ये तो अभंग गेला की भगवे तरी श्वान सहज वेश त्याचा, म्हणजे बहुवस्त्र परिधान कराल त्याने आम्हाला त्याची प्राप्ती होईल, किंवा जाटा वाढून दस दिशेला फिरल्याच्या नंतर प्राप्ती होईल, किंवा एखादा भुयार करून तिथे जाऊन राहिल्याच्या नंतर प्राप्ती होईल. अशा काहीतरी मनाने कपोल कल्पना कराल आणि त्याचा आश्रय करून त्या स्थितीच्या लाभेची इच्छा कराल तर ते मात्र कदापि शक्य नाही, असं महाराज बोलतात. पुढच्या अभंगामध्ये त्या सख्या म्हणायला लागल्यात दर्शनं किती आहेत 12, त्यामध्ये 6 नास्तिक आहेत 6 आस्तिक आहेत. आणि मग वेदांत दर्शनामध्ये जी उत्तरमीमांसा आहे त्या उत्तरमीमांसेने प्रतिपादन केलेलं जे नियत साधन आहे त्याचाच तुम्ही आग्रह धरून बसला. बुद्धिर्फलम अनाग्रह इतरही दर्शन आहे, मग इतर दर्शनाची केलेली जी साधनं आहे त्याच्याद्वारा त्या साध्यापर्यंत प्राप्त होता येणार नाही का, तर ते शक्य कसं नाही ही गोष्ट सांगत असताना महाराज पुढच्या अभंगामध्ये बोलतात. बहुतांच्या आम्ही न मिळू मतासी कोणी कैशी कैशी भावनेच्या, विचार करिता वाया जाय काळ लटकी ते मूळ फजितीचे. तुका म्हणी तुम्ही करा घटपटा नका जाऊ वाटा आमुचिया. बहुतांच्या बहुमताशी आम्ही न मिळो, जी अनेकांची बहुतांची बहुमते अवघा रीती, बरोबर आहे ना, अवघे रीती पोकळ, म्हणजे इतर दर्शनकाराची मत आहे अगदी केवळ उत्तर मीमांसे अतिरिक्त इतर दर्शनकाराची मतंसुद्धा सिद्धांत दृष्टीने पूर्णतः स्वीकारणं ही पोकळच आहे. कारण ते शास्त्राचा आधार घेऊन बोलतात पण तत्व निर्णयाच्या वेळेला शास्त्रविरुद्ध अर्थाचं प्रतिपादन करतात, त्यामुळे त्यांच्या मताला आम्ही संमत होणार नाही. सांख्य काय म्हणतात प्रकृती पुरुषाचे, केवळ प्रकृती पुरुषाचे विवेकाने मोक्ष. न्याय काय म्हणतात 21 दुःखाचा ध्वंस हाच मोक्ष.
सांख्ययोग, न्याय काय योगदर्शन निर्विकल्प समाधीने मोक्ष म्हणतात. सांख्य योग न्याय 21 दुःखाच्या ध्वंसालाच मोक्ष म्हणतात. सांख्य योग न्याय वैशेषिक सप्तपदार्थाच्या विवेकानेच मोक्ष मानतात. पूर्वमीमांसक ते जीवनमुक्ती तर मानत नाही आणि देह पातानंतर सुद्धा यावा परलोकातील उत्कृष्ट विषय संपादन करणं यालाच ते परमपुरुषार्थ मानतात. आणि त्यांच्या मताचा सिद्धांत म्हणून स्वीकारला तर आपलं खरं कल्याण होणार नाही. म्हणून तुकोबराय त्यांना म्हणतात, बहुतांच्या मताशी आम्ही न मिळो. त्यांच्या मताला आम्ही सहमत होणार नाही. का बरे? भावनेच्या कोणी कैशी कैशी, म्हणजे त्यांचे ते श्रुती प्रतिपादित मत नाही, आपल्या कपोलकल्पित आहे किंवा श्रुतीचा आधार घेतात, आधार श्रुतीचा घेतात, पण मत मात्र आपलं सांगतात. तर म्हणाला असं कसं होऊ शकतं? होऊ शकतं. व्यवहारात सुद्धा संत संगती न करावा वास. तुम्ही हल्ली अष्टादशाला येतच नाही. म्हटले तुकोबरायाच्या गाथेचं प्रमाण एक प्रमाण, तुम्ही सगळं ऐकता गाथा पण त्याच्यातल्या अंमलबजावणी करत नाही. आम्ही एक प्रमाणातलं एक टोक ऐकलं आणि त्याची अंमलबजावणी केली, डुंकून पाहत नाही. असं जर असेल तर तशा पद्धतीची त्यांची मतं आहे. भावनेच्या कैशी कोणी कैशी कैशी, म्हणजे मनाला वाटेल तसं शास्त्राचा कुठला तरी एखादा आधार घ्यायचा. काय आहे? एखादा अभंग, एखादा ग्रंथ, एखादा श्लोक, एखादा वक्त्याचं व्याख्यान, हे कुठला तरी एखादा शब्द घेऊन त्याचा समन्वय आपल्याला कळेलच असं नाही. उपक्रम उपसंहाराणाम अभ्यासापूर्वता फलम अर्थवाद उपपत्तिश्च लिंगम तात्पर्य निर्णय, त्याचा षडलिंगपूर्वक विचार करावा लागतो आणि मग तात्पर्यभूत सिद्धांत आपल्या पदरी पडतो. आणि षडलिंगपूर्वक इतर दर्शनाचा विचार केला तर त्या श्रुतीला परिपूर्णतः अनुसरणारे नाही. आणि श्रुतीला श्रुती युक्ती अनुभूतीच्या अविरुद्ध अशा पद्धतीचं अनुसरण केवळ वेदांत शास्त्राने केलेलं आहे. म्हणून तेच साधन आम्ही तुमच्यासमोर प्रतिपादन केलं. आणि इतर शास्त्राचा विचार केला तर विचार करिता वाया जाय काळ, लटिके मूळ फजितीचे. इतर शास्त्राचा विचार करिता काळ वाया जाय, म्हणजे परमार्थिक साधन तर आपल्या नियत साधन तर घडणार नाही आणि आपला काळ व्यर्थ गेल्याशिवाय राहणार नाही. बरं, क्षणभंगूर नाही भरवसा, अल्प आयुष्य मानवदेह. पहिलाच आपल्याकडे काळ खूप अल्प आहे आणि त्याच्यात यांच्या मतातच भरपूर काळ गेल्या, वेळ निघून गेल्याच्या नंतर मग चिडिया चुक गई खेत फिरक्या पश्चाताना, पश्चाताप आपल्या पदरी पडेल. म्हणून लटके फजितीचे ते मूळ, त्यांचं अनुसरण करणं म्हणजे त्या लटक्या मताचं अनुसरण करणं म्हणजे फजितीचं मूळ, म्हणजे फजितीलाच ते मूळ कारण आहे. म्हणजे त्या कारणाचा जर त्या शास्त्राचा जर आश्रय केला तर अंती आपल्या पदरी फजितीच पडणार आहे. म्हणजे एक ते आश्रमबापू सोबत, आश्रमबापूच्या डोंगराकडे आपल्या लॉकडाऊनच्या काळामध्ये मारुतीबाबासोबत आम्ही एकदा गेलो होतो. तिथे एक वाक्य वाचलं होतं, ईश्वर केशवा और कहीं भी दिल लगाओगे तो अंत में रोना ही पडेगा. अर्थात वेदांत शास्त्राच्या अतिरिक्त आपण सिद्धांत म्हणून इतर कुठल्याही शास्त्राला परिपूर्ण स्वीकारलं तर आपल्या पदरी शेवटी पश्चातापच पडणार आहे, ते दुःखालाच कारण ठरणार आहे. तुका म्हणे तुम्ही करा घटपटा, नका जाऊ वाटा आमुच्या. म्हणून तुकोबराय त्यांना म्हणतात, तुम्ही हे बाह्यांनो, म्हणजे विदुषी बाह्यांनो, ज्यांचं इतर शास्त्राच्या विचाराने चित्त दूषित झालेलं आहे, अशा बाह्यांनो तुम्ही घटपटा करा. आता घटपटा शब्दाचे दोन भाव आहे. घट आणि पट याचे दृष्टांत देऊन आपला सिद्धांत प्रतिपादन करणारे जे न्याय सांख्यादी शास्त्र आहेत त्यांचा विचार तुम्ही खुशाल करा. सिद्धांत म्हणून त्यांना खुशाल तुम्ही स्वीकारा, आम्ही मात्र स्वीकारणार नाही. आणि दुसरं आहे घटपट, हे उपलक्षण आहे. सुप्रतिपादिकत्व सती स्वइतर प्रतिपादकत्व उपलक्षणत्व. उपलक्षणाने घटपटामध्ये सगळा संसार येतो. कारण आपल्याला शरीर आच्छादन करण्याकरता, लज्जा रक्षण करण्याकरता आपल्याला पट लागतो आणि पाणी पिण्याकरता आपल्याला घट लागतो जिवंत असताना, आणि गेल्याच्या नंतर प्रेत झागण्याकरता पट लागतो आणि फिरून फोडण्याकरता घट लागतो. म्हणजे घटपटातच हा सगळा संसार आलेला आहे. म्हणून घटपटाचा उपलक्षित असणारा जो संसार आहे त्याला सत्यत्व बुद्धी देऊन तुम्ही हा संसार खुशाल करत राहा. चालवित व्यवहार सत्य म्हणून, पडली रूढी जगा परिचार, चालवित व्यवहार सत्य म्हणून असं तुम्ही खुशाल तो करा. आमच्या वाट्या जाऊ नका, कारण तुमची वाट आणि आमची वाट ही अत्यंत भिन्न आहे. त्यामुळे आमच्या वाटेला जाऊ नका, इकडे तुम्ही येऊ नका, आणि यायचं असेल तर मग पूर्ण वैराग्य धारण करूनच इकडे या, असं तुकोबराय त्या साजनेला बोलतात. आता त्या साधने म्हणायला लागल्या, ठीक आहे, इतर साधना, इतर शास्त्राने प्रतिपादन केलेली साधनं जर आम्हाला सुलभ वाटत होती आणि तू सांगितलेलं सात्विक धैर्य आणि वैराग्य हे फार कठीण वाटतं, पण मग आता तर आमचा धीर जाऊ लागला, आम्ही अशा वेळेला काय करावं? तर त्यांना थोडासा धीर देत असताना तुकोबरायाच्या मुखातून जे उद्गार बाहेर पडले तो म्हणजे हा पुढचा अभंग आहे. त्याचे सुख नाही आले अनुभवा, कठीण हे जीवा तूची वरी, मागेलाचे सुख लागून दे अंगा,
मागेलाचे दुःख अंगोले लागून येदी अंगा अंतर हे सांगा नेदी पुढे तुका म्हणे सर्व विषय हा संपन्न जानती महिमान श्रुती ऐशे. त्याचे सुख अनुभवा आले नाही. काय आहे, आता आपण जे सारसाई विघडाता त्याची शेवटची ओवी पाहिली सिद्धांताचे, पण शमदमादी की खेळे असंही ज्ञानोबराय सांगतात, किंवा साचाची करणी होते डोळे हे माऊली सांगतात. म्हणजे परमार्थ करणं कठीणही आहे आणि तेच सुलभही आहे. मग ते कठीण कुठपर्यंत आणि सुलभ कुठपर्यंत अशा पद्धतीचे विचार त्यांना धीर देताना महाराज म्हणतात, त्याचे सुख अनुभवा आले नाही. त्या परमात्मा परमपुरुषाचं सुख तुम्हाला अनुभवाला आलं नाही, म्हणजे त्याचा दृढ अपरोक्ष साक्षात्कार झाला नाही. त्याची थोडीशी एखादी झळक जोपर्यंत लागली नाही तोपर्यंतच, तोचीवरी जीव आहे कठीण, मग तोपर्यंतच हे विहित कर्मा निषिद्ध कर्माचा त्याग, विहित कर्माचा अनुष्ठान, निष्काम उपासना, मग साधन चतुष्टय, अनुबंध चतुष्टय, श्रवणादी चतुष्टय, हे सगळं करणं तोपर्यंतच कठीण आहे. विवेक श्रवणे खरपुषे व्रताचरणे कर कसे करिता जाती भोकशे बुद्ध देखाची, कुठपर्यंत त्याची रुची निर्माण होत नाही तोपर्यंत. आता आपल्याला पाठ चालू झाल्याच्या नंतर आपल्याला पाठ नसला तर त्यावेळेस दिवशी आबाळ फाटल्यासारखं दुःख होतं, आणि पाठ असला का त्या दिवशी मात्र नित्यानंदापुढे आनंद तर कोण. आता आपल्याला ते कठीण वाटतं का आनंद वाटतो? आनंद वाटतो. कारण का? कारण सिद्ध महापुरुषाच्या सहवासात आल्याच्या नंतर कळत न कळत त्याचं कुठंतरी आपल्याला काहीतरी अंदाज तरी येतो, त्यामुळे तो आनंद वाटतो. आणि जोपर्यंत शाब्दिक प्रपंचच तो राहतो तोपर्यंत दुःख होतं. म्हणून महाराज म्हणतात, त्याची सुख नाही आले अनुभवा कठीणही जीवा तोचीवरी. त्याचा अनुभव आल्याच्या नंतर मग दुःख का होत नाही? ही परमार्थिक साधना करत असताना त्याचं कारण आहे मागेलाचे दुःख अंगा लागून येदी. मागेलाचे म्हणताना पूर्व संचित कर्माचं असणार जे दुःख आहे, कारण त्याच्या दर्शनाने संचित कर्म काय होतं? दग्ध होतं ना. ज्ञानाग्नी सर्व कर्माने खरं तर संचित दग्ध झालं, क्रियामान असंगत्व बोधामुळे लागत नाही, प्रारब्ध तो भोगून संपवतो. ही संगती तुमच्या आमच्या समाधाना करताय. कारण बाबा म्हणत असतात, आज्ञानजन बोधार्थम प्रारब्धम वक्तव्य श्रुती. आज्ञाने जीवाला त्याचं शरीर दिसतं आणि आपल्याला त्याची संगती लागावी म्हणून प्रारब्ध मानलेला आहे, त्याच्या दृष्टीने प्रारब्धही नाही. म्हणून तुकोबराय तेही सांगतात, प्रारब्ध क्रियामान भक्ता संचित नाही जाण अवघा देवचे झाला पायी भरून या अंतर्बाही. मग त्या परमात्म्याचा दृढ अपरोक्ष साक्षात्कार झाल्याच्या नंतर मागीलाचे म्हणजे मागील असणारं संचित अंतजन्य असणारं त्रिविध दुःख अंगा लागून येदी. त्याचा तो तुम्हाला भक्तिरसात एकदा डुंबून गेल्याच्या नंतर कुत्ता जाण्यावर चमडी जाणे कबीरदासची स्थिती झाली. त्यामुळे ते आले दुःख कधी गेले कधी याचं सुद्धा त्याला भान राहत नाही. दुःखाचा भोग झाला असं मानायचं कधी? सुख दुःख आणण्यातर साक्षात्कार भोगा. अंतकर्मवृत्ती सुखाला किंवा दुःखाला विषय करणं म्हणजे सुखदुःखाचा भोग झाला. ती जर सुखदुःखाला विषय करतच नसेल त्या काळात तर सुखदुःखाचा भोग झाला कसा? अशा अर्थाने एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला. आणि भक्तीच्या प्रांतात लागलं ती अंबऋषीसाठी जन्म सोशिले. त्याही दृष्टीने आपण म्हणा परमात्मा त्यांना संचितातील सुखदुःखाचा भोगू देत नाही. एवढंच नव्हे, पुढे सांगा अंतर्नेदी. पुढे प्रारब्धशी जीवनामध्ये त्याच्या अंगसंगाला, कारण ज्ञानामृतीनं तृप्त शकृतकृतीशी योगिना नैव आस्ती किंचित कर्तव्य आस्तीचेत नस तत्ववेद. एकदा ज्ञानरूपी अमृताचं पान केल्याच्या नंतर एक ज्ञान हे प्रमाण प्रमेय अधीन आहे, ते विधी विश्वास पुरुषीचे याच्या अधीन नाही. आणि मग ध्यानामध्ये वृत्ती पुन्हा पुन्हा तदाकार करावं लागते. पण एकदा ज्ञान झालं म्हणजे झालं. आता मी पुन्हा चंद्राला पाहणार नाही, आता काही नाही, आता पाहून गेला, आता पर्याय नाही, तशी ती स्थिती असल्यामुळे पुन्हा त्याला आता वृत्ती तदाकार करण्याची पुन्हा पुन्हा आवश्यकता नाही. म्हणून त्याला पुन्हा तो अंगसंगाचा अंतरही पडू देत नाही. किंवा जीवनमुक्तीचं विलक्षण सुख भोगाची तरी त्याची जरी इच्छा असेल तर मी त्याला माझ्यापासून दूरही करत नाही. मी चिहोणी पांडवा करते माझी सेवा नवलाव तो सांगावा असे ऐक. या अर्थाने तुका म्हणे सर्व विषय हा संपन्न जानती महिमान श्रुती ऐशी. आणि तुकोबराय म्हणतात, हा परमात्मा सर्व विषयी म्हणताना सर्व प्रकारचं ते काय करतोम अकर्तुम अन्यथा करतुम अशा सकल सामर्थ्याने म्हणा किंवा सर्व गुणाने ऐका यशस्वी अवतारे ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे सहाही गुणवरे वस्तीचे म्हणून तो भगवंतो. अशा सर्व गुणाने सर्व सामर्थ्याने हा श्रीहरी संपन्न आहे. आणि हे मी भावनेपोटी बोलतो असं नाही, तर ऐशी श्रुती महिमान जाणते. साक्षात सर्वज्ञ कल्प असणारा वेद त्या सर्वज्ञ श्रीहरीचा अशा पद्धतीचा महिमान जाणतो जी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता त्या स्त्रिया पुन्हा जगद्गुरु तुकोबरायला म्हणतात, हा विषय बघा, साधारण अभंग क्रमांक 3422 तिथून चालू झालेला आहे.
आणि आता 3445 इथपर्यंत आलेला आहे. त्यावेळेला हे तुकोबरायचं खूप मोठं कीर्तन झालं. विस्ताराने त्या विषयाविषयी, एकाच विषयाविषयी पुष्कळ बोलणं झालं. जसं 1 का 2 श्लोकातच आपण 2 महिने ऐकले, तसं तुकोबरायचं बोलणं झालं. मग बरीच लोक काही म्हणतात, तुम्हाला कंटाळा येत नाही का? आहे ना. आता ही अनुभवाची जोगे नव्हे बोलायचे. तर त्यावेळेला तुकोबराय जसं साधक अवस्थेमध्ये नामचिंतन करत असताना तुकोबरायची स्थिती झालेली आहे. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला असे. तिथे साधक दशेमध्ये साधक रूपाने नामसंकीर्तन करत असताना तुकोबरायची ती स्थिती आहे. आणि त्या पुढे भक्तीने धरले आहे. त्या नामसंकीर्तनाची फलश्रुती तत्वमशी विद्या ब्रह्मानंदी सांग तेची झाला अंगी तुका आता. ही जी सिद्ध अवस्था आहे, मग या सिद्ध अवस्थेमध्ये उर्वरित काळामध्ये हे स्वरूप संकीर्तन करत असताना तुकोबरायची तीच अनावर स्थिती आहे. पण स्वरूप संकीर्तन करता स्वरूपाचा ज्यांचा सुताराम कुठे स्वप्नातही संबंध नाही, त्यांना ते स्वरूप संकीर्तन ऐकत असताना तेच शब्द वाटतात, त्यांना ते कंटाळवाणं वाटतं. आणि त्यावेळेला ते म्हणायला लागल्या, त्या सख्या म्हणायला लागल्या, या स्वरूप संकीर्तनाचा तुला कंटाळा येत नाही का? तुकोबराय म्हटले, मला तर कंटाळा येणं स्वप्नातही आता शक्य नाही. उलट पक्षी या स्वरूप संकीर्तनाचं संकीर्तन करण्याकरता माझी वाची अनावर झाली. पण मग आता तुम्हाला जर पटत नसेल तर तुम्हाला अजून त्याची गोडीच लागलेली नाही, मग तुम्ही माघारी फिरू शकता. अशा पद्धतीचा बोल तुकोबराय त्यांना बोलत असताना या पुढील अभंगामध्ये बोलतात. न राहे रसना बोलता आवडी, पायी दिली बुडी माझ्या मने, मानेल त्या तुम्ही ऐका स्वभावे, मी तो माझ्या भावे अनुसरले. तुका म्हणे तुम्ही फिरावे बहुती, माझी तोही गती झाली आता. आवडी बोलता रसना न राहे, म्हणजे सच्चिदानंद यम आत्मा परानंद प्रेमास्पदम येत मान भूय मी भूयासमिती प्रेमात्मनी इक्षते. असा सच्चिदानंद असणारं जे आत्मस्वरूप आहे, आपलं मूळ स्वरूप आहे, अर्थात ही तुकोबरायची चालू आत्मकथा आहे. आणि ती आत्मकथा करत असताना तुकोबरायची रसना ही तृप्त होत नाही. म्हणून महाराज म्हणतात, आवडी, अत्यंत आवडीने हे परमात्म्याचं स्वरूप संकीर्तन करत असताना, बोलत असताना रसना न राहे. माझी रसना मलाच आवरली तरी ती आवरत नाही. काय कारण त्याचं? माझ्या मने पायी बुडी दिली. माझ्या असणाऱ्या मनाने, म्हणजे आगाती वृत्ती आवडीती वृत्ती किरटी आधी म्हणूनची उठी, मग ते वाचायती कराशी. आता मनातच ते स्वरूप दडलं असल्यामुळे वाणीत काय पडणार आहे? त्या स्वरूपाबद्दलच निरूपण बाहेर पडणार आहे, दुसरं काही पडणार नाही. म्हणून माझ्या मने पायी बुडी दिली, वृत्ती निवृत्ती झाली जननंदीचे तेथे. त्या आदिष्ठानाच्या ठिकाणी माझी वृत्तीसुद्धा वेगळी राहिली नाही. हाची निश्चय माझा परिमी निश्चय होणी दुजा, निश्चय कर्तृबुद्धी आहे, ते देखील माझं आता स्वरूप राहिलं नाही, अशी स्थिती झालेली आहे. म्हणून पण मग आता तुझं हे रटाळ बोलणं, म्हणजे खरं ते रटाळ नाही, ते रसाळ आहे. पण ज्यांना त्याचा रस नाही त्यांना ते रटाळ वाटतं. मग त्यावेळेला तुकोबराय त्यांना म्हणतात, तुम्हा मानेल त्या ऐका. ज्यांना याच्यातला रस वाटत असेल त्यांनी हे बोलणं ऐका, आणि ज्यांना रस वाटत नसेल त्यांनी म्हणले, ज्यांना वाटत असेल त्यांनी ऐका, ज्यांना वाटत असेल त्यांनी माघारी फिरा. ते पुढे सांगतात. पण माझी स्थिती काय आहे? मी तो माझ्या स्वभावे भावे अनुसरले. मी असणाऱ्या माझ्या स्वभावाने, म्हणजे इथला स्वभाव काय? स्वैर वर्तन करणाऱ्या स्त्रीचं रूपक आहे. मी माझ्या स्वैर स्वभावाने, आणि भावे म्हणजे तया अहम वाचाची तांग देऊने शरण रिग महोदरी का गांगरी घाले दैसे, अशा भावपूर्ण अंतकरणाने त्या परमात्मा स्वरूपाला अनुसरलेले आहे. तुका म्हणे तुम्ही फिरावे बहुती, माझी तोही गती झाली आता. आणि तुकोबराय त्यांना म्हणतात, तुम्ही मात्र त्या परपुरुषाचं सुख भोगण्याकरता जे सात्विक धैर्य वैराग्य लागतं, बरं किमान नसेल तरी थोडं काही काळ ते सहन करण्याचं तरी सामर्थ्य लागतं. यापैकी तुमच्याकडे जर काहीच नसेल तर मग तुम्ही बहुती, अशा बऱ्याच आहात तुम्ही, तर मग तुम्ही काय करा? माघारी फिरा. माझी तोही गती झाली आता. माझी तर मात्र ही अंतकरणातली स्थिती झालेली आहे का माझी वृत्ती तद्रूप झाल्यामुळे मी आता माघारी येणं शक्य नाही. मी ठरवलं तरी ब्रह्मविद ब्रह्मएव भवती निच्छनपी मोक्षशे, अशी माझी स्थिती झालेली आहे. आणि या शेवटच्या अभंगामध्ये पुन्हा त्या स्त्रिया एकदा पुन्हा तुकोबरायला म्हणायला लागल्यात की, हात जोडले त्यांनी, थकल्यात त्या म्हणायला लागल्यात, हे तू जो परपुरुषासोबत रत झाली, त्याच्यासोबत तू व्यभिचार केला, आणि केलेला व्यभिचार पुन्हा मुक्तकंठाने सांगते तुला काय इतकी कशी बेशरम आहे, इतकी कशी निर्लज्ज आहेस तू, असं ज्या वेळेला त्या बोलायला लागल्यात
तर तुकोबराय म्हणायला लागलेत, आता तुम्ही कांडी लावायला लागलात. म्हणले म्हणजे काय तुका म्हणे माझं धाडेले निरोपा मार्ग हा सोपा सुखरूप. मला परमात्म्याने त्या कार्याकरता पाठवलं म्हणून मी ते कार्य प्रामाणिकपणाने बजावलं. आणि तुम्ही मात्र म्हणता तुला ह्या तुझ्या व्यभिचाराच्या गोष्टी प्रगट रूपाने सांगताना लाज वाटत नाही का. आता ही गोष्ट खरं तर अनुभवाची जोगी आहे. पण ज्ञानोबराय तुकोबराय आपले सद्गुरू यांच्यामध्ये असं काही कौशल्य आहे, अशी काही शब्दसृष्टी आहे. ते स्प्रिंगचं उदाहरण बाबा देत असतात, ती जागेवर राहते आणि त्याला आपल्या स्वरूपामध्ये ढकलून देते. असे शब्दाची वालिप फेडीजे, आहाच बोलाची वालिप फेडीजे, आणि मग ब्रह्माची याची अंगा घडीजे, मग सुखाची सुरवाडीजे सुखाची माझे. किंवा भक्तराज अर्जुनाला देवानी म्हणावं, हे सर्व स्वामीचे गुढ परी दाबिले तुझं उघड, आता इंद्रिया देवनी कवाड हृदय भोगे. तो भाव सांगत असताना म्हणतात, न बोलता तुम्हा कळू नये गुज, म्हणून लाज सांडिले. आता तुम्हा पुढे जोडी तसे हात, नका कोणी अंत पाहू माझा. तुका म्हणे आम्ही बैसलो शेजारी, करील ते हरी पाहू आता. न बोलता गुज तुम्हा न बोलता गुज कळू नये. मी जे बोलते पण ते ह्या गोष्टी बोलूनही कळत नाही, तर न बोलता कळणार कधी. बाबा म्हणत असतात 3 गुह्य आहे, एक कर्मातलं, 2 उपासनेतलं आणि 3 ज्ञानातलं. कर्मातल्याला गुह्य म्हणतात, उपासनेतल्याला गुह्यतर म्हणतात आणि ज्ञानातल्याला गुह्यतम म्हणतात. इति गुह्यतमम शास्त्र असे गोपनीय आहे. म्हणून ती गोपनीय असणारं मी तुम्हाला ते बोलल्याशिवाय कळणार नाही. म्हणून तुम्हाला कळावं, तुम्हालासुद्धा सेवितो हारस वाटितो अनेका, घ्यारे होऊ नका रानभरी, तुम्हालाही तो आनंद भोगायला भेटावा म्हणून लाज सांडिले. म्हणून मी थोडंसं त्या गुह्य गोष्टीची थोडीशी लाज बाजूला सारली आणि तो गोपनीय असणारा आनंद मी तुम्हाला सांगायला प्रवृत्त झाले. पण त्यांना काही ते भावलं नाही. त्यावेळेला तुकोबराय त्यांना म्हणतात, आता तुम्हा पुढे जोडी तशी हात, आता मी तुमच्या पुढे हात जोडते. म्हणले काय. म्हणले काही नाही, नका अंत पाहू माझा. आता तुम्ही म्हणत असाल आहे ना, नका अंत पाहू माझा, आमचा काही अंत तुम्ही पाहू नका, कारण 11:30 वाजलेत. तर ते तशाच त्या गोपिका म्हणायला लागल्या, आमचा आता अंत पाहू नका. तुकोबराय त्यांना म्हणतात की मी तुम्हाला सांगायला ही आनंद अनुभूती तुम्हाला यावी म्हणून मी तुम्हाला सांगण्याकरता प्रवृत्त झालेत. पण तुम्ही जर त्या वेगळ्याच आशेने पाहत असाल आणि त्याचा भांडवल करून माझा जर छळ करत असाल तर माझा तुम्ही अंत पाहू नका. तुका म्हणे आम्ही बैसलो शेजारी आणि करील ते हरी पाहू आता. तुकोबराय म्हणतात, आम्ही मात्र त्या श्री हरीच्या शेजारी बैसलेले आहे. म्हणजे जीव शिव सेज रचिली अनंते, आवटावी पदी आरोहण. किंवा आणखी एक माऊलीची ओवी बघा अशी प्रसिद्ध, जीवशिव दोन्ही बैसुनी ऐक्यासने, जयाच्या हृदय भवनी विराजती. अशी जीव परमात्मा दोन्ही बैसुनी ऐक्यासने. म्हणजे अशा पद्धतीने माझ्या काय आहे, त्या आभासाचं बाद समानाधिकरण्य आणि कुटस्थाचं मुख्य समानाधिकरण्य करून आम्ही त्या ब्रह्मरूपी शयेवर एकत्र पोहोचलेलो आहोत. आणि आता हरी पाहो. आता काय इथून पुढे म्हटले, आता हरी करील ते पाहो. तुका म्हणे नग्न भाज तरी ती लाज स्वामीशी, घालून आभार राहिलो निवांत. म्हणून आता तो हरी जसा ठेवेल तशा पद्धतीने आम्ही राहू, असं तुकोबराय बोलतात. हा स्वैरिणी श्रीच्या रूपकाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबरायाने जी सतत स्वरूपानुसंधान भक्तिरीती अभिधीयते अशा स्वरूप अनुसंधान करणारी जी भक्ती आहे आणि तो विचार ज्या रूपकाच्या माध्यमातून ठेवला, त्यातील काही जे थोडे अभंग राहिले होते त्या अभंगाचं चिंतन धावता आपण करण्याचा प्रयत्न केला. जे काही बरोबर असेल ते सद्गुरू बाबांचं, जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील आपले सगळे गुरुजन आणि मातृपितृतुल्य असणारे आपण सर्व श्रोतृजन, सर्वाच्या अंतःकरणामध्ये विराजमान भगवान ज्ञानोबराय जगद्गुरु तुकोबराय यांच्या चरणी शब्द सुमन समर्पित करून चिंतन सभेला पूर्णविराम. विठ्ठल 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 विठ्ठल. कुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. थोडा